दिनांक 1/8/2024 गुरुवार रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्तानं शालिमार नाशिक येथील पुतळ्यास आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। याप्रसंगी जयंती अध्यक्ष नयनभाऊ शेजवळ यांनी महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, समाजभूषण बाळासाहेब शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेश नेते नानासाहेब महाले, ज्येष्ठ नेते दिलीपजी साळवे, ज्येष्ठ नेते विश्वास कांबळे यांचा जयंती समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला। याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना सांगितले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळणे कामी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा। गांगुर्डे हे 1989 पासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता राज्य सरकारकडे मागणी करीत आहे। या प्रसंगी महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, समाजभूषण बाळासाहेब शिंदे, दिलीपजी साळवे, ज्येष्ठ नेते विश्वास कांबळे, जयंती अध्यक्ष नयनभाऊ शेजवळ, कार्याध्यक्ष सिद्धार्थ बस्ते, निर्भीड पोलीस टाइम्स न्यूजचे प्रतिनिधी विक्रम गायकवाड, मंदा खांडवे पवार, शेख रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजचे प्रतिनिधी रामचंद्र ताठे, प्रशांत पवार, कोमल गांगुर्डे, कविता नवाळे, निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश घोलप, प्रसिद्ध प्रमुख प्रकाश गांगुर्डे, जिल्हा अध्यक्ष इम्रान शेख, विजय बागुल आदी पदाधिकारी उपस्थित होते। रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी इम्रान शेख, नाशिक। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, अशाच नवनवीन बातम्या पाहायला मिळतील।